नमस्कार मित्रांनो, आज आपण सॉल्व करणार आहोत क्वेश्चन नंबर 7. मला वाटते तुम्ही क्वेश्चन नंबर 1 2 6 हे बघितले असेल, सॉल्व केले असेल. तर चला सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे प्रॉब्लेम रीड करून घेऊ, वाचून घेऊ आणि मग प्रॉब्लेम सॉल्व करूया. प्रॉब्लेम छोटासा आहे. अरुण आणि अनिता एंटर्ड इंटू जॉईंट व्हेंचर टू सेंड 100 बेल्स ऑफ कॉटन टू बबिता. तर अरुण आणि अनिता हे दोघं जण को व्हेंचर्स आहे आणि बबिता हे थर्ड पार्टी आहे जिला बेल्स ऑफ कॉटन म्हणजे कॉटनचे जे गठ्ठे असतात ते विकायला पाठवलेले आहे मुंबईला. अरुण सेंड 60 बेल्स ॲट ₹15,000 ईच. लक्षात ठेवायचं 60 बेल्स 15,000च्या प्रमाणे, पेज 15,000 फॉर फ्रेट अँड अदर चार्जेस. वेरेज अमिता सेंड 40 बेल्स ऑफ ₹16,000 इज. अमितानी 40 बेल्स पाठवले 16,000 प्रत्येक बिलप्रमाणे, पेज 4,000 फॉर फ्रेट अँड अदर चार्जेस. बबिता सोल्ड ऑल द बेल्स ऑफ कॉटन ॲट 15 लाख. बबितानी जे सगळे बेल्स आहे 100 बेल्स ते 15 लाखाला विकले. शी चार्जेस 10,000 ॲज पर हर कमिशन अँड अदर एक्सपेन्सेस अँड रेमिट द बॅलन्स आर फुल्ली टू अनिता. आणि जो पूर्ण बॅलन्स आहे तो कोणाला पाठवला? अनिताला पाठवला. हे खूप इम्पॉर्टंट आहे. अनिता सेटल द अकाउंट बाय ऑफ अरुण बाय रेमिटिंग हिम अ बॅलन्स ड्यू. आणि अनितानी जो बॅलन्स आहे तो अरुणला पेमेंट करून सेटल्ड केला. तर चला एंट्री करूया आपण. एंट्री कशी? तर सगळ्यात आधी यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर जॉईंट व्हेंचर. तर सगळ्यात आधी आपल्याला कोणाच्या बुक्समध्ये बनवायचे आहे? जॉईंट व्हेंचर अनिता अकाउंट, बबिता अकाउंट इन द बुक्स ऑफ अरुण अकाउंट. तर आपण इथे लिहून घेऊ इन द बुक्स ऑफ अरुण. ओके, तर हे आपण लिहून घेतलं इन द बुक्स ऑफ अरुण. अरुणच्या बुक्समध्ये पहिली जी एंट्री म्हणण्यापेक्षा असं म्हणावं आपण की जो अकाउंट आहे तो आहे जॉईंट व्हेंचर अकाउंट अरुणच्या बुक्समध्ये. दुसरा आहे अनिता अकाउंट आणि तिसरा जो आहे तो आहे बबिता अकाउंट. याशिवाय वेनेवर नेसेसरी आपण अकाउंट ओपन करूया. ठीक आहे. तर सगळ्यात आधी अरुणनी 60 बिल्स पाठवले. तर अरुणच्या बुक्समध्ये आहे, तर अरुणच्या बुक्समध्ये अरुणची एंट्री होत नाही. 60 बिल्स पाठवले, कशाला पाठवले असेल? जॉईंट व्हेंचरसाठी. तर त्याची एंट्री करू टू बँक अकाउंट. ओके. तर किती बिल्स पाठवले त्यांनी? 60 बिल्स. ओके. कितीप्रमाणे? 15,000 प्रति बिल्सप्रमाणे. तर किती होणार? ओके, तर किती होणार? 60 इंटू 15,000. टोटल किती झाले? 9 लाख. तर हे अमाऊंट इथे लिहून घ्या आपण. किती झाले? 9 लाख. त्याशिवाय कोणी पाठवले? अरुणनी काही एक्सपेन्सेसही केले आहे. किती? 15,000 एक्सपेन्सेस केलेले आहे. बरोबर आहे ना? 15,000 60 बिल पाठवले 15,000 प्रमाणे आणि 15,000च्या फ्रेट अँड अदर चार्जेस आहे. तर ते आपण इथे पण लिहू शकतो. काय इथे लिहून घेऊ टू बँक अकाउंट फ्रेट अँड अदर. ओके, शॉर्टकट लिहून फ्रेट अँड अदर. अमाऊंट लिहून घेऊया 15,000. ओके, हे कोणी पाठवले? अरुणनी. याशिवाय अमितानी 40 बिल्स पाठवले 16,000 प्रमाणे. तर तो कोणी पाठवले? टू अमिता. तर अमितानी पाठवले म्हणून अमिताचं नाव लिहायचं इथे आपण. ओके, तर लिहून घेऊ अमितानी किती बिल्स पाठवले? अमितानी 40 बिल्स ॲट द रेट ऑफ ₹16,000 पर बिल्स. ठीक आहे. तर यालाही कॅल्क्युलेटरमध्ये बघून घेऊ आपण. किती झाले आपले? 40 इंटू 16,000 6,40,000. हा अमाऊंट लिहून घेऊ इथे 6,40,000. हे झालं. याशिवाय इनी एक्सपेन्सेस पण केला आहे. कोणी? अमितानी. टू अमिता अकाउंट. आणि हे पण काय आहे? फ्रेट अँड अदर आहे ना? फ्रेट अँड अदर. ठीक आहे. या आपण किती आहे? इणी केलेली आहे 4,000. तर हे झाले. बरोबर आहे. तर बघा आपण या दोघांच्या एंट्री केल्या. कोणाच्या? अरुण आणि अमिता. पण आता कसं आहे की जो अरुण आहे त्याची सेकंड एंट्री होणार नाही.
जो अरुण आहे त्याची सेकंड एंट्री होणार नाही बँकची, पण अमिताची सेकंड एंट्री होणार ना, म्हणून अमिताच्या क्रेडिटला आपण ही एंट्री करूया. कुठली? बाय जॉईंट व्हेंचर अकाउंट. ओके, डायरेक्ट लिहून घेऊ आपण 6,40,000. डझंट मॅटर, तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी लिहायची गरज नाही. पुन्हा बाय जॉईंट व्हेंचर अकाउंट किती? 4,000. तर हे आपण लिहून घेतलेले आहे. हे झाले. ह्या 2 एंट्री ज्या आहे अमिताच्या, त्या आपण अमिताच्या क्रेडिटला केल्या. पुढे काय लिहिलेलं आहे की बबिता सोल्ड ऑल द बेल्स. बबितानी पूर्ण बेल्स विकले. किती? 15 लाखाला. तर बेल्स विकले म्हणजे जॉईंट व्हेंचरच्या क्रेडिटनं. कोणी विकले? बाय बबिता अकाउंट. किती? 15 लाख. तर जॉईंट व्हेंचरच्या क्रेडिटला आणि बबिताच्या डेबिटला. टू जॉईंट व्हेंचर अकाउंट. ओके, अमाऊंट किती? 15 लाख. तर इथे लिहून घेऊ काय आहे? सेल. ही झाली बबिताची एंट्री. बबितानी काय केलं? शी चार्ज 10,000 ॲज हर कमिशन. तिने कमिशन चार्ज केला. अच्छा, तिने कमिशन चार्ज केला म्हणजे तो कमिशन आपण दिलेला आहे, तो आपल्यासाठी एक्सपेन्सेस आहे, म्हणून इथे लिहून घेऊ आपण. कोणी चार्ज केला? बबितानी. ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊ कमिशन. ओके, किती आहे तो कमिशन? 10,000. तर इथे लिहून घेऊ आपण 10,000. बरोबर आहे. जॉईंट व्हेंचरच्या डेबिटला आणि बबिताच्या क्रेडिटला. बाय जॉईंट व्हेंचर अकाउंट. किती? 10,000. ॲज हर कमिशन अँड अदर एक्सपेन्सेस रेमिट द बॅलन्स ड्यू फुल्ली टू अनिता. आणि जे पण बॅलन्स आहे तो कोणाला दिला? त्यांनी अनिताला दिलेला आहे. तर जो पण बॅलन्स आहे, तर बॅलन्स किती उरला आपण हातावरती कॅल्क्युलेट करू शकतो. याला 15 लाख दोन्ही साईडला लिहिले आपण. याशिवाय दुसरे कुठले एक्सपेन्स आहे नाही. तर जो बॅलन्स आहे तो किती उरलेला आहे? 14,90,000. हा बॅलन्स उरला. हा कोणाला देण्यात आला? हा देण्यात आलेला आहे बाय अनिता अकाउंट. बरोबर आहे ना? कोणाला दिला आपण? अनिताला. अरुणला मिळाला का? नाही. तर याला आपण असं लिहू शकतो, इट इज बॅलन्सिंग फिगर. बरोबर आहे. तर बबिताच्या क्रेडिटला हा अकाउंट क्लोज झाला. कुठला? बबिता अकाउंट क्लोज झाला. आणि अनिताला इथे डेबिट होणार. याला पैसे मिळाले ना, टू बबिता अकाउंट. ओके, किती? 14,90,000. तर हा अनिताला मिळालेला आहे पैसा. बरोबर. ज्या प्रकारे लिहिलेला आहे त्या प्रकारे आपण केलं. फुल्ली टू अनिता. इथं अनिताला देण्यात सांगितलं म्हणून आपण अनिताला दिलेला पैसा. अनिता सेटल्ड द अकाउंट ऑफ अरुण बाय रेमिटिंग हिम अ बॅलन्स ड्यू. अनिताने काय केलं? बॅलन्स ड्यू पेमेंट केला. तर बॅलन्स ड्यू अनिता कोण आहे? को व्हेंचर्स. तर को व्हेंचर कधी पण आधी जॉईंट व्हेंचर क्लोज करायचं, मग को व्हेंचर क्लोज करायचं. जॉईंट व्हेंचरला क्लोज करूया आपण. डायरेक्ट बघूया कुठला साईड जास्त आहे, कुठला कमी आहे. म्हणजे बोठाने दिसतो इथे. इथे तर 15 लाख या साईडला दिसत आहे. इथे 9 आणि 10 हेच 15 लाख झाले. डेफिनेटली इथे लॉस येणार आहे. ओके, एकदा आपण डेबिट साईड टोटल करून बघूया. 9 लाख प्लस 15,000 प्लस 6,40,000 प्लस 4,000 आणि प्लस 10,000. तर बघा, जो डेबिट साईड आहे तो 15,59,000 आहे. एकदा अजून बघू शकतो आपण. बघा काय केलं? 9 लाख प्लस 15,000 प्लस 6,40,000 प्लस 4,000 आणि प्लस 10,000. तर हे 15,69,000 हा या साईडला. 15,69,000 बोथ साईड लिहिला आपण. 15,69,000. ओके, हा बॅलन्स झाला. तर 15,69,000चा. तर गोष्ट कशी आहे, यामध्ये प्रॉफिट झाला की लॉस? डेफिनेटली लॉस झालेला आहे. लॉस काय आहे? तो आहे 69,000चा लॉस आहे. बरोबर ना? म्हणजे बोटावरतीच कॅल्क्युलेट होते. याला काही असं हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे. काय आहे हा आहे लॉस बाय लॉस ऑन जॉईंट व्हेंचर. आता लॉस ऑन जॉईंट व्हेंचर आहे. इथे आपण पूर्ण प्रॉब्लेम वाचला. आपण पूर्ण प्रॉब्लेममध्ये आपल्याला कुठे पण प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो दिलेलं नव्हतं. बघा, एकदा प्रॉब्लेम दाखवतो. इथे कुठेच नाही लिहिलेलं आहे की प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो काय आहे. आणि जेव्हा प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो दिलेला नसतो, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो काय राहील? तो इक्वल. दोघंही जे आहे लॉस तो इक्वली शेअर करणार. यामधून आपण 15 लाख
मायनस केले 69,000 उरले आणि याला डिवाइड बाय 2 केलं म्हणजे 34,500 हा प्रत्येकाला हिस्सा येणार. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कोणाचा? अरुणचा. किती येणार तो? 34,500. 34,500. आणि त्याच प्रकारे अनिता अकाउंटला किती जाणार? तिला पण तितकेच. किती? 34,500. तर आपण अशा प्रकारे या एंट्र्या केल्या प्रॉफिट अँड लॉसच्या. समजलं आहे तुम्हाला? आता जॉईंट वेंचर क्रेडिटला प्रॉफिट अँड लॉस हा झाला, हा एक पहिला हिस्सा झाला हा अरुणचा आणि दुसरा अनिताचा. अनिता जॉईंट वेंचर क्रेडिट, अनिता अकाउंट डेबिट. ठीक आहे. इथे काय होणार? टू जॉईंट वेंचर अकाउंट काय आहे? हा आहे लॉस आहे. बरोबर आहे. तर हा इथे लिहून घेऊ आपण लॉस. किती आहे लॉस? 34,500. ठीक आहे. झाला जॉईंट वेंचर क्लोज. आता कुठला आहे? अनिता अकाउंट उरलेला, याला क्लोज करायचं आहे. सगळ्यात आधी टोटल करून घेऊ आपण. अनिताला आपल्याला डेबिट साईड जास्त दिसत आहे. 14,90,000 प्लस 34,500 टोटल झाले 15,24,500. हे इथे लिहून घेऊ. 15,24,500 बोथ साईड, दोन्ही साईडला लिहून घ्यायचे आपण. 15,24,500. यामधून बॅलन्स गेला किती? 6,40,000 मायनस 4,000 उरले किती? 8,80,500. तर हा बॅलन्स उरलेला आहे 8,80,500. हा कोणाला देण्यात येणार? हा अरुणला देण्यात येणार. म्हणून अरुणला देण्यात येणार. आणि बुक्स कोणाची आहे? अरुणची आहे. तर बुक्स अरुणची आहे, तर अरुणचं नाव कधी पण त्याच्या बुक्समध्ये येणार नाही. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. तर हा बॅलन्स देण्यात आला म्हणजे आपल्याला पैसा मिळाला बाय बँक अकाउंट. किती? 8,80,500. अशा प्रकारे हा जो अकाउंट आहे तो आपला एंड झाला. तर मला वाटते तुम्ही हा प्रॉब्लेम सगळ्यांनी लिहून घ्या, सॉल्व करून बघा. नाही समजलं तर विचारा. थँक्यू.